हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मिळत आपल्याच्या तर दरवर्षी जागतिक दूध दिवस 1 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश मानवी आहारात दुधाचे असलेले महत्त्व व त्यांचे फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच डेअरी क्षेत्राला म्हणजेच दूध व्यवसायाला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. पुढे पाहूया. भारतीय जनसंचार संस्थेने मीडिया व मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अकादमीचा शुभारंभ नवी दिल्ली येथे केला आहे. पुढे पाहूया. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकांसाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे. हे एकच कार्ड असेल ज्याच्या माध्यमातून सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना ट्रॅक करता येईल व योजनेचे लाभ खऱ्या व गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. पुढे पाहूया. भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासनाला आधुनिक बनवण्यासाठी AI आधारित चिराग सेंटर हैदराबाद येथे सुरू केले आहे. पुढे पाहूया. म्युनिक येथे आयोजित ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुरुची इंद्र सिंग यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. पुढे पाहूया. आदर्श शहर समृद्धी योजना छत्तीसगड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य हेतू राज्यातील छोटी शहरे व निम्न शहरी भागांमधील पायाभूत सुविधांचा विकास करणे व त्यांना आधुनिक बनवणे हा आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे आहेत. पुढे पाहूया. इस्रायल देशाने लेबनॉनच्या 900 वर्षे जुने किल्ल्यावर ताबा मिळवलेला आहे. इस्रायलबद्दल माहिती घेऊया. इस्रायलची राजधानी जेरुसलेम असून त्याचे चलन इस्रायली न्यू शकेल हे आहे. सध्या तेथील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्रपती इसाक हर्जोग हे आहेत. पुढे पाहूया. कॉमनवेल्थ गेम 2030चे आयोजन अहमदाबाद येथे केले जाणार आहे आणि त्यामध्ये योगासन हा नवीन खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले. त्या गायिका संगीत क्षेत्राशी संबंधित होत्या. पुढे पाहूया. तेलंगणा राज्य स्थापना दिवस 2 जून रोजी साजरा केला जातो. 2 जून 2014 रोजी तेलंगणा आंध्र प्रदेशापासून वेगळे होऊन नवीन राज्य बनले होते. पुढे पाहूया. 2027 मधील 39व्या राष्ट्रीय खेळाचे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. मेघालयबद्दल माहिती घेऊया. मेघालयने गारो व खासी या भाषांना अधिकृतपणे राज्यभाषेचा दर्जा दिला असून इयत्ता पहिलीपर्यंत या भाषा अनिवार्य केल्या आहेत. मेघालयामधील जगप्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज किंवा जेबत जड पूल याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित व संरक्षित केलेले आहे. दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट पोहोचविण्यासाठी मेघालयने स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केलेली आहे. मेघालयची राजधानी शिलाँग आहे. मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा हे आहेत. पुढे पाहूया. तामिळनाडू राज्यातील शेतकरी वल्लवन यांना FAO म्हणजेच अन्न व कृषी संघटनाद्वारे साईल फॉर्मर हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांनी बहुपीक पद्धती व वृक्ष आधारित कृषी पद्धतीचा
अवलंब करून जमिनीची सुपीकता सुधारली. तसेच 2024-25 मध्ये गुजरातला मागे टाकत तामिळनाडू भारताचा सर्वोच्च कापड निर्यातदार देशही बनला आहे. पुढे पाहूया. उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात ओपन एअर नौसेना संग्रहालय किंवा नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढे पाहूया. भारताचे 27वे नौसेना प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे भारताने नुकताच ओमान देशासोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार केला आहे. भारत व ओमान या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक व आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी व्यापक आर्थिक भागीदारी करार अधिकृतपणे लागू करण्यात आलेला आहे. ओमानबद्दल थोडक्यात पाहूया. ओमान हा मध्य पूर्वेतील एक महत्त्वाचा देश असून त्याची राजधानी मस्कत हे आहे व ओमानचे अधिकृत चलन ओमानी रियाल हे आहे. पुढे पाहूया. प्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद शांग्री-ला डायलॉग सिंगापूर देशात आयोजित करण्यात आलेला आहे. ही परिषद सिंगापूरमधील प्रसिद्ध शांग्री-ला हॉटेलमध्ये आयोजित केली जाते. सिंगापूरची राजधानी सिंगापूर सिटी, चलन सिंगापूर डॉलर आणि पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे आहेत. पुढे पाहूया. जगातील मोठा दही उत्पादन प्रकल्प प्लांट कलकत्ता येथे उभारला जाणार आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.